ठीक आहे, हे 20 रुपये ठेवा. अहो मला नकोय. काय देताय तुम्ही? नकोयत मला. तुम्ही उतरा बरं. अरे असं एक काम करा, हे 50 ठेवा, वेटिंग चार्जेस समजा. अहो असं काय? असं काय करताय? प्लीज ठेवा. अहो अहो घ्या हो. मी काय म्हणते दादा, तुम्ही जरा खाली उतरून बघा ना, दिसतोय का मित्र कुठे आला ते. इथून दिसतंय, असं काही नाही. हा दादा, मी काय म्हणते, अहो साधी गोष्ट आहे, तुम्ही मित्राला फोन करून बघा ना, तो कुठे आलाय. अरे गुड आयडिया, आधी का नाही सांगितलं? काय लागतोय का फोन? नुसती रिंग जाते, उचलत नाहीये. एक मिनिट. अहो दादा, तुम्ही खरंच उतरून बघा ना. असं का करता? लागला लागला. हॅलो, हा कुठे आहेस? आलो मी मारुती चौकात. द्वारकाला आहेस? या आधी नाही सांगायचं का? हा म्हणजे मला तसा थोडा उशीर झाला. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. नाही नाही, तू नको येऊस, मी येतो तिथे. हा थांब थांब थांब, तिथेच थांब. मी बोललो ना आपल्याला उशीर झालाय. एक काम करा, द्वारकाला घ्या. अहो पण काय झालं? टाका ना मीटर. हा हा चला. नाशकात खूप गरम व्हायला लागलं ना आजकाल. तुम्ही जरा फॅन बिन एसी वगैरे लावा ना जरा काहीतरी. मस्त बोलता तुम्ही. त्यापेक्षा तुम्ही कॅब करायची ना. नाही नाही ठीक आहे, रिक्षाने कसं पटकन जाता येतं ना. एक काम करा, इथून लेफ्ट घ्या आता. थँक्यू. ओके थँक्यू. एक मिनिट हा, एक मिनिट. हा काय? हा बोल रे. काय तू परत तिरुमूर्ती चौकात पोहोचलास? अरे काय माणूस आहेस, आधी नाही काय सांगायचं. आत्ताच मी भाडं दिलं. हा ठीक आहे, थांब आलोच आलोच. मॅडम त्रिमूर्ती चौकात घ्या प्लीज. अहो तुमचं काय चाललंय हो? आणि असा कुठला मित्र आहे तुमचा की जो ज्या चौकात पोहोचतोय आपण तिथून पुढच्या चौकात गेलेला असतो? काय चाललंय तुमचं? तुम्हाला काय अडचण आहे? मी तुम्हाला पैसे देतोय ना. हा प्लीज चला ना. हा बोल. हॅलो दीप. दीप ऐक ना, अरे आत्या घर सोडून गेली. काय? हो. कुठे? नाही माहिती मला. ठीक आहे, तू काळजी नको करू. मी रिकामी हाताने परत येणार नाही, गॅरंटी आहे माझी. आणि एक मला फोन कर प्लीज. हां अहो तुम्हाला काही अक्कल आहे का? तुम्ही चालत्या रिक्षात उडी मारली, तुम्हाला काही लागलं असतं, हातपाय तुटले असते, जीव गेला असता तर? सॉरी, जरा गडबड झाली. गडबड? ही काही साधी सुधी गडबड नाही, खूप मोठी गडबड आहे. हो, तुम्हाला काही झालं असतं तर अख्खं खापर माझ्या रिक्षावर फुटलं असतं. आधीच माझ्यावर माझ्या रिक्षेबद्दल अफवा पसरवतायत. म्हणतात की रिक्षा अपशकुनी आहे, या रिक्षेत 2 माणसांचा जीव गेलाय. अहो काय काय बोलतायत लोक. आणि तुम्हाला काही झालं असतं ना आता तर माझ्या रिक्षात कोणीच बसलं नसतं. नाही असं नाही. एक तर तुम्ही गावभर रिक्षा फिरवली, त्याच्यानंतर रिक्षात उडी मारली. तुम्ही काय स्टंटमॅन आहात का? हा का शूटिंग चालू आहे? काय चाललंय? ओ मॅडम, प्लीज सॉरी, एक मिनिट माझं ऐकून घ्या. तुम्ही मला बोलूच देत नाही आता. हे बघा, जरा एक इमर्जन्सी आहे, त्यामुळे मला जावं लागतं. ओके, बाकी आपण नंतर बोलू. ओके, थँक्यू. थँक्यू. कीर्ती लवकर बाहेर आहे बरं. आले. अगं लवकर ये ना. काय झालं? हे घे. आई शपथ, कसलं थंड आहे हे. माझ्या हाताला कळ गेली. काय? एक मिनिट. आता या क्षणाला माझ्या मनाला सुखाचा धक्का देणारी शंका येऊन गेली, ती खरी आहे की काय? तू आईस्क्रीम आणलेस? हो. कसली भारी आहेस यार तू. तू किती नौटंकी आहेस अगं. पण ऐक, तुझ्या एकटीसाठी नाहीये, सगळ्यांसाठी आणलेला आहे. डोंट वरी, मी सगळ्यांना बोलवते. ऐका हो ऐका, सावेकर कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना कळवण्यात येते की त्यांची धाकटी छान मुलगी ज्योती सावेकर हिने सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेला आहे. तर कृपया ज्यांना पण या रखरखत्या उन्हात थंडीचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी प्लीज त्यांनी
कृपया हॉलमध्ये यावे. किती लहान मुलींसारखी करतेस ग. लहान मुलांसारखं काय, मी जेन्युनली हॅपी आहे. किती दिवस हिला आईस्क्रीम आणायला सांगते, फायनली आज हिने आईस्क्रीम आणलं. थँक्यू यार. ज्योती, कशाला उगाच खर्च केलास. अगं एक्सक्यूज मी आई, ही उगाचचा खर्च म्हणाली का ग. आई, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि आईस्क्रीम ही कीर्तीची मूलभूत गरज आहे. त्यामुळे माझी मूलभूत गरज भागवण्यासाठी मी स्वतः तयारी करते. तुम्हाला त्रास नको. करा. प्रीतीताई, लवकर बाहेर ये, ज्योतिताईने आईस्क्रीम आणलंय. आज खूप भाडी मिळाले दिसतायत. नाही ना अगं भाई, आज तर गंमतच झाली. मला एकच भाडं मिळालं आणि ते खूप मोठं होतं. म्हणजे त्या माणसाला माहितीच नव्हतं त्याला कुठे जायचंय. पूर्ण नाशिक फिरवत बसला. भारी ग. अगं ताई, मग 4-5 ठिकाणी अजून फिरवायचं ना त्याला, मस्त लुटायचं. कीर्ती, अगं असं काय बोलतेस. एखाद्याचा गोंधळ उडाला असेल, त्याला कळत नसेल, आपण त्याची मदत करायची का त्याच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा. अरे आई, सिरियस नको हो यार, मी तर मजेत बोलले. आईस्क्रीम घे आणि थंड हो. तुम्ही पण घ्या. आणि व्यवस्थित बघा, सगळ्यांना इक्वल दिलंय. नंतर माझ्या वाटीकडे बघू नका. आणि आई, अगं तो काही गोंधळला वगैरे नव्हता आणि त्याच्याबद्दल दया वगैरे दाखवायची काहीही गरज नाहीये. अगं तो इतका उद्धट होता ना मुलगा, आणि त्याचं काय डोकं वगैरे फिरलं होतं काय माहिती. चालत्या रिक्षातनं उडी मारली त्याने. अरे देवा. अगं बाई, काही लागलं नाही ना त्याला. अगं काही लागलं नाही त्याला, तो सरळ निघून गेला. मूर्ख. कीर्ती, अगं कसं खातीयस, काय हा घाणेरडापणा. ताई, आईस्क्रीम संपल्यावरती वाटी चाटून पुसून काढून जी काय मजा येते ना, तुला काय करणार. जेवणाचं ताट एवढं साफ करत नाहीस ते. हा, आई मी काय म्हणते, आपण ना आपली सगळी जेवणाची भांडी आहेत ना कीर्तीकडे सरकवूया, काहीच प्रॉब्लेम नाही. ताई, मी काय म्हणते, तुझी वाटी कीर्तीकडे सरकव. आई हिला सांग एकत्र खाऊ. नाही ना गं, तू संपवलेस ना. संपवलंस ना, तर मी नाही देणार. नाही, आम्ही